उद्धव गुट के 6 सांसदों की बगावत पर राज ठाकरे का बड़ा बयान। कहा ये बगावत नहीं बल्कि अमित शाह की 2029 के चुनावों की तैयारी है। आपको बता दें कि महाराष्ट्र में ऑपरेशन टाइगर और उद्धव गुट के 6 सांसदों की बगावत के बाद सियासी पारा चढ़ा हुआ है और इसी बीच मनसे प्रमुख राज ठाकरे ने इसे लेकर अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने मौजूदा सियासी माहौल की नैतिकता पर सवाल उठाए। उन्होंने अप्रत्यक्ष रूप से बीजेपी पर निशाना साधते हुए कहा कि कोई भी हमेशा के लिए सत्ता में बने रहने के लिए नहीं आया है। कांग्रेस को देख लीजिए, देश पर 60 साल तक राज किया और आज उनकी हालत क्या है। और उन्होंने बिना नामे ये भी साफ तौर पर कह दिया है कि ये पूरा किया धरा बीजेपी का है और अमित शाह 2029 के चुनावों की तैयारी कर रहे हैं और बीजेपी को मजबूत करने की कोशिश कर रहे हैं, जिस वजह से बाकी पार्टियों को तोड़ा जा रहा है। क्या कुछ राज ठाकरे ने इस पूरे बगावत पे कहा है, सुनिए। मी तुम्हाला सांगतो हा सगळा आता हे खासदार कुठे माझ्याकडे पत्रकार आले होते, तर मी एक मार्गाचा प्रश्न मी म्हटलं आता एक मार्गाचा प्रश्न आहे, मला एक मार्गाचं उत्तर द्या. काय म्हटलं केंद्रात सत्ता कोणाची? ते बोलले भारतीय जनता पक्षाची. म्हटलं राज्यात सत्ता कोणाची? ते बोलले भारतीय जनता पक्षाची. म्हटलं पण शिवसेनेचे 6 खासदार हे भारतीय जनता पक्षामध्ये न करता शिंदेकडे का गेले? म्हणजे वरती केंद्रामध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे आणि 2029 ची ही अमित शाह स्वतःची तयारी करतायत आणि त्याच्यामुळे भाजपमध्ये तर असतील, जो विरोध करणारे असतील तर बाकीचे जे सगळे गट आहेत ते बरोबर असलेले बरे. याच्यासाठी नाही तर 6 भाजपवर जाऊ शकले असते. सोपं आहे ना? हे नेमकं काय म्हणतंय मी तुम्हाला सांगतो. ज्याला आपण अंतर्गत ज्याला म्हणतो ना, एक वाद, ज्वालामुखी, त्रास, असा जो गोंधळ सगळा जो आहे ना, हा या देशापेक्षा भारतीय जनता पक्षात जास्ती. इतकं आतून सगळं त्यांच्याकडे पण पेटलेलं आहे. आता फक्त नरेंद्र मोदी आहेत, एक तिकडे एक मॅग्नेट आहे, त्याच्यामुळे सगळं शांत आहे. पण काही जण म्हणतात वर्षभरात अनेक काही गोंधळ निर्माण होतील, केंद्रातही होतील, देशभरातही होतील, बघू. पण मला असं वाटतं की तुम्ही त्यावर असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला तुम्ही घट्ट जमिनीत पाय रोवून उभे असलेले मला दिसलेले पाहिजे. आणि म्हणून या एसआयच्या तयारीला लागा. हे आता प्रत्येक शाखांमधून ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतील पुढच्या काही दिवसांमध्ये आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळी मांडणी दिली जाईल. कशी माणसं आता हे त्याच्यामध्ये BLA हे सगळ्यात महत्वाचा राहिला विषय.